सिगारेट मागण्याच्या वादातून मोशी येथील जंगलात एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे। 5-6 अल्पवयीन आरोपींनी मिळून सुमित बनसोडे या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा खून केला आहे। काल दुपारी मोशी टोलनाका येथील जंगलाजवळ एका युवकाचा खून करण्यात आला आहे। सिगारेट मागण्याच्या किरकोळ वादातून सुमित बनसोडेचा खून त्याच्या मित्रांनीच केलाय। सुमितच्या मित्रांची कबुतरांची ढाबळ कुणीतरी तोडायला येणार आहे अशी उडवाउडीची माहिती सुमित आणि त्याच्या मित्राला मिळाली होती। त्यामुळे सुमित आणि त्यांचे मित्र ढाबळ तोडायला येणाऱ्या टोळक्याला मारण्यासाठी कोयते आणि काठ्या घेऊन मोशी जकात नाक्याजवळील जंगलात दबा धरून बसले होते। मात्र त्या ठिकाणी ढाबळ तोडण्यात टोळका आलाच नाही व त्या दरम्यान त्या ठिकाणी सुमित आणि त्याच्या मित्रांदरम्यान सिगारेट मागण्यावरून किरकोळ वाद झाला आणि या वादातच सुमितच्या काही मित्रांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार करून त्याचा खून केलाय। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। 5 जुलै 2022 MIDC भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगेल की आमच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार आम्ही किडनॅपिंगची केस घेतलेली होती, पण तात्काळ आपला पुढचा शोध घेतल्यानंतर ती किडनॅपिंग नसल्याचं निदर्शनास आलं आणि ही मित्रामध्ये झालेल्या वादावरून एक हत्येचं प्रकरण आहे असं आपल्याला समोर आलेलं आहे। यामध्ये सर्व आरोपी आणि जो मयत आहे हे अल्पवयीन आहेत, त्यामुळे आपल्या कायद्याच्या नियमाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला त्यांचे नावं उघड करता येणार नाहीत। त्यामुळं जो मयत आहे तो सुद्धा अल्पवयीन आहे, त्याची आई आहे, वडील तो लहान असतानाच वारलेले आहेत। आईसुद्धा एक छोट्याशा शाळेमध्ये अटेंडंट म्हणून कार्य करून त्याचा उदरनिर्वाह करत असतात। तर ही जी सर्व मुलं आहेत हे यांच्यातल्या एका मित्राचा जो कबूतर ठेवण्यासाठी तर आपण जे काय म्हणतो ढाबळ म्हणतो, तो ढाबळमध्ये ते पक्षी ठेवलेले आहेत आणि ते ढाबळमधले पक्षी कोणीतरी येऊन त्याला सोडणार आहे किंवा घेऊन जाणार आहे या भीतीपोटी दुसऱ्या गावातली जे ढाबळ ठेवणारे ग्रुप आहे त्यांच्या विरोधात या सर्व मुलांनी कट रचून तो मुलगा येणार आहे आणि आपली ढाबळ तोडणार आहे तर त्याला आपण मारायचं आहे या उद्देशाने यांनी प्लॅन करून काही दारू आणि अशा वस्तू घेऊन एका अज्ञात ठिकाणी जाऊन ते बसले असताना दारू पिऊन काही संगीत वगैरे लावून नाचत डान्स करत होते असे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले। तर त्या दरम्यान या अल्पवयीन मुलामध्येच जो मयत आहे त्याने सिगारेट देण्यावरून दुसऱ्या 2 मुलाशी बाचाबाची झाली त्याच्याच ग्रुपमधल्या, आणि त्या 2 मुलांनी त्यांच्याकडे ऑलरेडी जे हत्यार होते जे म्हणजे कोयते तर त्यांनी त्याच्या डोक्यात त्याचा वार केला आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। सद्यस्थितीमध्ये 5 ते 6 अल्पवयीन मुलं त्यामध्ये सहभागी असल्याचं दिसून येत आहे। प्राईम फेसी तो ढाबळ जो दुसरा ग्रुप होता ते येऊन आपला ढाबळ तोडतील या भीतीपोटी त्याला प्रबंध करण्यासाठी किंवा मारण्याच्या उद्देशाने हत्यारासहित तिथे गेलेले होते, परंतु तो अपोजिट ग्रुपचा कोणी तिथे आला नाही। त्या दरम्यानच यांच्यामध्ये नाचता सिगारेट देण्यावरून आणि दारू पिलेले असल्यामुळं सिगारेट देण्याच्या वादावरून त्याने दुसऱ्या आपल्याच मित्राला कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला। त्याच्यासोबत दुसऱ्या मित्राने पुन्हा 2 वेळा वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। सर्व मुलं आसपासच्या वस्तीमध्ये राहणारे आहेत, अत्यंत लो इन्कम ग्रुपमधल्या कॅटेगरीमधील, आणि सर्व 10वी ते 11वी या वर्गातील आसपासच्या शाळेत शिकणारी मुलं आहेत। निश्चितच नियमाप्रमाणे हे सर्व अल्पवयीन असल्यामुळं त्यांचा योग्य कारवाई करून बालसुधागृहात त्यांना पुढील कारवाईसाठी पाठवता येईल।